नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. मी प्रकाश शिंदे आणि तुमच्या सगळ्यांचं आपल्या मराठी मोटो ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करतो. खूप दिवसांनी मला माझ्या होमटाऊन गडिंग्लजला येण्याचा योग आला होता. जवळजवळ 2 आठवडे घरच्यांसोबत वेळ घालवला आणि आता पुन्हा एकदा परतीचा रस्ता पकडला. पण यावेळी मुंबईला डायरेक्ट न जाता तर मी पहिला गोवा आणि गोवानंतर कोकणातील सुंदर कोस्टल राईड अनुभवणार आहे. सकाळी घरातून निघताना नेहमीच एक वेगळीच फिलिंग असते. एक बाजूला एका बाजूला घर सोडण्याची हुरूर आणि दुसऱ्या बाजूला समोर असलेला मोठा प्रवास. आजचा पहिला टप्पा आहे गडिंग्लज ते गोवा. गोव्यामध्ये मोप्यामध्ये मी थांबणार आहे आणि मोप्याला जाता जाता म्हणजेच गोव्याला जाताना मी वाया आंबोली घाट जाणार आहे. आणि मंडळी, आंबोली म्हणजे फक्त एक घाट नाही, तर महाराष्ट्राचा एक अनमोल खजिना आहे. वळणावळणाचे रस्ते, घनदाट हिरवळ, डोंगर आणि निसर्गाचा अफलातून आविष्कार. आता सध्या मी आंबोली घाटातूनच प्रवास करत आहे. अजून पाऊस सुरू झालेला नाहीये, पण आंबोलीमधील माती, जमीन, झाडे आणि संपूर्ण परिसर पावसाची वाट बघतो असं वाटत होतं. रोडवरून बाईक घेऊन जाताना प्रत्येक अ, वळणावर नवीन दृश्य समोर येत होतं. काही ठिकाणी म्हणजे अ, दृश्य समोर येते, म्हणजे काही ठिकाणी असं घनदाट जंगल, नंतर प्रत्येक वळणावर नवीन दृश्य समोर येत आहे. काही ठिकाणी डोंगरांची शांतता, तर काही ठिकाणी अ, अ, पक्ष्यांचा आवाज. प्लस अशा रस्त्यावर राईड करताना डेस्टिनेशनपेक्षा जर्नी जास्त महत्त्वाची वाटते. आणि एक गोष्ट नक्कीच सांगेन, स्नेहा आज सोबत असती तर राईड अजून खास झाली असती. लास्ट वीक ती ऑफिसमुळे मुंबईला गेली आणि त्यावेळी सोलो राईड करावी लागली. पण राईडवर असताना तिचे कॉल, तिच्या घरच्यांचे फॉलोअप आणि माझ्या घरच्यांचे फोन हे सतत सोबत होतातच, आहेतच. कुठे पोहोचलास, जेवलास का, बाईक ठीक आहे ना, हे सगळं कॉल प्रवासात एक वेगळीच कॉन्फिडन्स देतात. कारण राईड किती सोलो असली तरी आपली माणसं नेहमीच आपल्या सोबत असतात. आता आंबोलीचे वळण एक करत आपण गोवाकडे उतरत आहोत. मेन म्हणजे ह्यामध्ये आता ह्या घाटातून आणि या सरळ रोडमधून खूप असं मनाला मोहक मोहक अशी दृश्य तुम्हाला दिसत आहेत. समोर निराशार आकाश आहे आणि मेन म्हणजे हे अनप्लॅन आहे सगळं. म्हणजे माझी एक ऑफिसची माझ्या पर्सनल इव्हेंट होती, त्यामुळे मला तिकडे गोव्याला जावं लागलं. आता लालपरी समोरून आली. हा लालपरी आणि गावाकडची लालपरी त्यातल्या त्यात, आणि गावाकडच्या रस्त्यांवर फिरणारी ती लालपरी एक वेगळंच नजराणा. आणि लालपरीतून लहानपणी आम्ही प्रवास करायचो, तेव्हा कोणतरी असा हायवेवरून किंवा रोडवरून एखादा म्हणजे प्रवासी दिसला किंवा रायडर दिसला तर आपल्याला वाटायचं आंबोलीतील हा एक निसर्गरम्य नजारा. सनसेट होत आहे, म्हणजे विदिन 1 तासामध्ये मला वाटतं सनसेट होईल. काय सोनेरी ढग आहेत, प्लस काय ते नजर, आणि नजर जाईल तिकडं वेगवेगळा नजारा. निसर्ग आपल्याला एक अनोखी वेगळीच गोष्ट देतो. हा एक घनदाट जंगलाचा मी शॉट्स घेतला होता आंबोलीमध्ये, तो तुम्ही बघताय. खूप असं चांगले चांगले शॉट्स मी घेतलेले आहेत. आता इकडे मी थांबून हा शॉट्स घेत होतो आंबोलीमधला राईड करते वेळी. परत राईडला सुरुवात झाली आणि आय एम हेडिंग टुवर्ड्स आंबोली वॉटरफॉल. आता थोड्याच वेळामध्ये आंबोली वॉटरफॉलचं लोकेशन येईल. बट आंबोली वॉटरफॉलच्या लोकेशनच्या इकडे पाऊस नसल्या कारणास्तव आपल्याला तो अनुभवास येणार नाहीये. काय रोड आहेत बघा ना, विविधतेने नटलेला हा रोड, आणि त्या रोडच्या स्वर्गासारखा रोड असलेला हा रोड या आंबोली घाटातून मी सध्या बाईक राईड करतोय. तर एक वेगळंच अनुभवास येतंय. कोणी रोडला नाहीये. फार क्वचित एखाद दुसरी गाडी येते, बाईकवाला येतो, आणि मी या रोडवर प्रवास करत आहे. सोबत बाईक, फ्यूल टँक असलेली फुल फ्यूल टँक करून मी निघालो आहे. आणि पुढचा प्रवास माझा टुवर्ड्स गोव्याला असणार आहे. गोव्यामध्ये मोपा म्हणून एक लोकेशन आहे, तिकडे मी थांबणार आहे. तर सांगायचं असं की
राईड करायला भेटली पाहिजे. राईडमध्ये अनुभव खूप वेगळे असतात. राईड करणं हा माझा पॅशनच आहे. पॅशनसोबत मला पॅशनेट राहायला आवडतं मेन म्हणजे. आणि त्यातल्या त्यात जर आता सोबत जर स्नेहा असती तर अजून मजा केली असती. बट स्नेहा नाही आहे. बट तिचे कॉल वारंवार असतात. तिलाही मी मिस करतोय. सो आता पुढं मला पोचायचं आहे सावंतवाडीमध्ये. सावंतवाडीतून मी लेफ्ट घेऊन मी बांदा मार्गे गोव्यामध्ये जाईल आणि गोव्याचा प्रवास होईल. नंतर तिकडं माझा स्टे असेल. माझा हा व्हिडिओ कनेक्टिंग आहे कारण पुढचा दिवस पण मी कंटिन्यू या व्हिडिओमध्येच केला. आणि ॲक्च्युली थोडे व्हिडिओ मी ऑन दी स्पॉट केलेले आहेत बाईकवरती रेकॉर्डिंग करत आणि करेल. आणि पुढचे काही व्हिडिओ मी व्हॉइस ट्रान्सलेशन किंवा व्हॉइस रिकग्नायझेशन आणि व्हॉइस नंतर ॲड करत राहील कारण ॲक्च्युली माझ्याकडं माईक नाही आहे तसा. सो ते तेवढं सांभाळून घ्या. आणि खूप राईड करताना मजा येते. तर दिवस दुसरा आहे आणि गुड मॉर्निंग मंडळी. हा दिवस दुसरा आज खऱ्या अर्थाने सुरू होतोय माझ्या स्वप्नातला कोकण कोस्टल राईड. मी आता मोपा गोवाकडून निघालोय आणि पुढचा टप्पा असेल कुडाळ, कणकवली, देवबाग, तारकर्ली, मालवण आणि पुढे कुणकेश्वर. गोवा सोडून कोकणमध्ये एंट्री करताच एक वेगळंच वाईब जाणवायला लागतो. तो तुम्ही बघताय आता. एका बाजूला नारळाची झाडे, दुसऱ्या बाजूला असे ब्रिज आणि अधूनमधून निसर्गसुंदर कोस्टल रोड, मध्ये समुद्र बांधलेले ब्रिज येतात आणि तिथून दिसणारा नजारा ते तर कॅमेरामध्ये कधीच पूर्ण कॅप्चर होत नाही. ते स्वतः अनुभवावं लागतं. कोकणातील रस्ते खरंच रायडर फ्रेंडली आहेत. कुठे म्हणजे रायडर फ्रेंडली म्हणजे काय की कधी सरळ रोड, कुठे घाट, कुठे समुद्र, कुठे गाव, कुठे मोकळा रस्ता. प्रत्येक किलोमीटर नवीन गोष्ट घेऊन येतो. लॉंग राईडमध्ये इंजिन स्मूथ आहे, मायलेज चांगला मिळतोय. आता बाईकबद्दल मी बोलायचं झालं तर माझी अपडेट खूप चांगला परफॉर्मन्स पण आणि रिस्पॉन्स पण देते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॉन्फिडन्स देते. कोकणमध्ये काही ठिकाणी नेटवर्क इश्यू जाणवतो. सो म्हणून मी महत्त्वाचं एक टिप देईन तुम्हा सगळ्यांना. जेव्हा तुम्ही कोकण कोस्टलला याल तर ऑफलाईन मॅप डाउनलोड करा. मोबाईल पॉवर बॅकअप सोबत ठेवा. फ्यूल टँक नेहमीच फुल करा. आता आपण पोचतोय कुणकेश्वर जवळ. मंडळी, कुणकेश्वर महादेव मंदिर म्हणजे समुद्र किनाऱ्यावर वसलेलं एक अद्भुत आणि शांत मंदिर. समोर अथांग असा समुद्र आणि मागे महादेवाचा आशीर्वाद. काय दृश्य आहे बघा. म्हणजे समोर दृश्य समुद्राचं आहे आणि साईडनं हा रोड गेला. त्या रोडवर मी माझा अपजेट बाईक चालवतोय, ड्राईव्ह करतोय. खूप मजा येते. काही वेळ दर्शन म्हणजे आता मी घेणारच आहे दर्शन महादेवाचं. आणि दर्शन घेऊन झाल्यानंतर मी थोडा वेळ तिकडे बसेल. मन अगदी शांत होईल माझं, असं वाटतं मला. आता बघू, मी तिकडे जाऊन आता दर्शन घेईन आणि हे करेल. आता मी मंदिराजवळच आहे. मंदिराचा शॉर्ट्स घेतला आहे. काही वेळ दर्शन घेऊन तिथे बसलो होतो. मन अगदी शांत झालं. अशा प्रवासात काही ठिकाणे फक्त पाहण्यासाठी नसतात तर अनुभवासाठी असतात. कुणकेश्वरचा किनारा सोडून पुढे निघताना मनात एकच वाटत होतं, आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त असा रोड मिळाला पाहिजे. आणि बॉसने सुट्टी अप्रूव्ह करावी आणि बायकोने परमिशन द्यावी. मग रायडरला अजून काय पाहिजे. बरेचदाचे व्हिडिओज बघून नेहमीच वाटायचं की आपण सुद्धा एकदा ही कोस्टल राईड करावी. आणि तेच आता मी करतो. थँक्यू स्टोरी ऑन व्हील्स. तुम्ही मार्ग दाखवला आणि आम्ही राईड सुरू केली. सोलो राईडचा एक मोठा फायदा म्हणजे तुम्ही स्वतःला भेटता. बाईकसोबत, रस्त्यासोबत, अशा समुद्रांसोबत आणि स्वतःसोबत वेळ घालवून. आता कुणकेश्वर सोडून मी राजापूर मार्गे रत्नागिरी आणि पुढे आरेवारेकडे निघतोय. तेच निघताना मध्ये मला भेटतोय तो हा किनारा. हा जो किनारा आहे तो कुणकेश्वरवरून मी निघालोय टुवर्ड्स हेडिंग देवगडकडे. देवगडच्या मध्ये हा रोड, किती सुंदर रोड आहे. या रोडवरती बाईक चालवताना कंटाळा येतो.
आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे भर दुपारचं मी बाईक चालवतोय, वरती ढगाळ वातावरण आहे, बट थोडंही असं मला म्हणजे कंटाळा आला असं असं वाटत नाहीये. खूप सुंदर रोड आहे, खूप सुंदर अद्भुत नजारा आहे. बाजूला अरेबियन सी म्हणजेच आपला अरबी समुद्र आणि त्याच्या सोबत मी ड्राईव्ह करतोय त्या डांबरी रस्त्यावरती आणि साईडलाच टेकडी पण आहे. सोबत मस्त मस्त सॉंग्स पण लागलेले आहेत, मराठी सॉंग्स मी ऐकत पुढे ड्राईव्ह करतो. आता पोहोचलो मी मंडळी इकडे ब्रिजवरती. ह्या लोकेशनचं नाव मला सांगता येत नाही. मी आचरा क्रॉस करून मी पुढे निघालोय आणि ऑलमोस्ट देवगड पण क्रॉस झालंय माझं. देवगडच्या पुढचा हा लोकेशन आहे. हा लोकेशनचं नाव मला एक्झॅक्ट सांगता येणार नाही, बट नावऐवजी तुम्ही हे निसर्गरम्य नजराना असलेलं दृश्य अनुभवा. खूप खूप आणि खूप चांगले चांगले ब्रिज आणि त्या ब्रिजवरती निसर्गाने नटलेला हा असा समुद्र आणि त्या समुद्राच्या बाजूला वसलेली हे असे गाव. पुढे मी आता चाललोय. देवगड झालं माझं. देवगडमधून मी पुढे निघालो. सिमेंट कॉन्क्रीटचे रोड आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या रोडवर बाईक चालवण्याचा असलेला हा मनमुराद आनंद. रोडला कोणी नाहीये, बस आपल्याला गाडी कंटाळेपर्यंत चालवायची आहे आणि हीच तर खरी मजा आहे. एखाद्या बायकरला आयुष्यात काय पाहिजे? रोड चांगले, फुल टंकी, मोबाईलचं नेटवर्क असो वा नसो, पण मस्त मायलेज देणारी बाईक. आणि दुसरं म्हणजे डिसिप्लिन बाईकमध्ये असलेली महत्त्वाची आहे. कारण डिसिप्लिन हे महत्त्वाचं असतं राईड करते वेळी. कारण राईड करताना आपण आपल्यासोबत आपल्या घरच्यांचा, आपल्या नातेवाईकांचा, सोबत आपल्या पत्नीचा विचार करूनच पुढे बाईक चालवली पाहिजे. आणि डिसिप्लिनरी मेन आहे राईडमध्ये. कारण डिसिप्लिनशिवाय कोणताही रायडर पुढे म्हणजे ड्राईव्ह करू शकतो. बाईक चालवताना थ्रोटल्सवरती कंट्रोल, थ्रोटल किती खेचावा किती नाही, कोणत्या वेळी कोणती पोझिशन असावी. घाट सेक्शनमध्ये टर्निंगचे पॉईंट्स किंवा उतार चढ तिथे गाडी न्यूट्रल न करता अंडर कंट्रोलसाठी. परत इंजिन ब्रेकिंग सिस्टम तुम्हाला माहीत असायला हवं. त्या सर्व गोष्टी जेव्हा तुम्हाला समजतात ना, तेव्हा आपली राईड अजून सुरक्षित आणि सुव्यवस्थित होते. मेन सांगण्याचा दृष्टिकोन हा आहे की माझा, आपण जेव्हा बाईक ड्राईव्ह करतो तेव्हा ती डिसिप्लिन वाईजच बाईक ड्राईव्ह केली पाहिजे. त्याशिवाय राईडला मजा येत नाही. दुसरं म्हणजे मला सांगायचं हे म्हणजे तात्पर्य एक आहे की सुरक्षित प्रवास हाच एक आपला रायडरचा एक गुणधर्म आहे. तो आपला व्हॅलिड पॉईंट आहे जो आपण केला पाहिजे. आता थोड्याच वेळात मी आरेवारे बीचला पोहोचेन. हा आपला NH66 आहे. NH66वरून आपण ट्रॅव्हल करतोय. आपले कोस्टल रूट घाट सेक्शन घेऊन आता मी NH66वरती एवढं ट्रॅफिक नाही आहे, पण तुमचं मिरर सेट असणं गरजेचं आहे. तुम्हाला प्रॉपर मिररमध्ये पण लक्ष असणं गरजेचं आहे. समोर असा अद्भुत नजारा आणि मेन म्हणजे बाईकला स्पीड अंडर कंट्रोल प्लस मी खूप भारी भारी दृश्य अनुभवत ड्राईव्ह करतो आहे. खूप मजा येते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता हा एक शॉर्ट्स मी मध्ये ॲड केलेला आहे. तो आता पोचतोय मी इकडे आरेवारे बीचच्या साईडला. आता आरेवारे बीचच्या इकडे मंडळी कोकणातील सर्वात सुंदर रोड म्हणून ज्याला ओळखलं जातं तो हाच. एका बाजूला उंच डोंगर, दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र आणि मधून जाणारा काळाकुट्ट रोड. हे दृश्य बघून काही वेळ बाईक साईडला लावून फक्त पाहत बसावं वाटत होतं. आज सनसेट सुद्धा बघायला मिळाला. सूर्य हळूहळू समुद्रात मावळत होता आणि मेन म्हणजे मावळता त्याचे जे सोनेरी रंग आहेत ते रंग दिसत होते. काही वेळा स्वप्न आपण फक्त फोटोमध्ये बघतो, पण जेव्हा तेच स्वप्न प्रत्यक्षात जगतो ना, तेव्हा त्याची फिलिंग शब्दात सांगता येत नाही. आता हा सूर्य बघा, सोनेरी क्षण समुद्रामध्ये तो मावळत आहे, पण
पण जेव्हा तेच स्वप्न प्रत्यक्षात जगतो ना, तेव्हा त्याची फिलिंग शब्दात सांगता येत नाही. बरोबर आहे. दुसरं म्हणजे नवीन ठिकाणी आपण प्रवास म्हणजे कसं, प्रवास आपण माणसाला नवीन करतो. नवीन ठिकाणे दाखवतो, नवीन लोक भेटवतो. या राईडमध्ये सुद्धा 2 नवीन मित्र भेटले आणि पुन्हा एकदा लक्षात आलं, प्रवासात फक्त किलोमीटर वाढत नाही, तर ओळखी वाढवतो आणि अनुभव सुद्धा प्रवास देतो. दुसरं सांगायचं म्हणजे इकडे मी खूप मजा केली आणि आता मी तिसऱ्या दिवसाचा व्हिडिओ शॉट दाखवतो. मंडळी, रात्री गणपतीपुळेमध्ये स्टे केला. सेफ पार्किंग असलेली रूम मिळाली आणि दिवसभराचा थकवा निघून गेला. खूप दिवसापासून एक इच्छा होती गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायची आणि आज तो योग आला. संध्याकाळी आरती अनुभवली. मंदिरातील शांतता आणि बाप्पाचा दरबार मनाला वेगळाच ऊर्जा देऊन गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला म्हणजे आजचा दिवस तो, त्याच दिवशी मला प्रवास मी सुरू केलेला आहे ऑलरेडी. आता मी संगमेश्वर क्रॉस केलं आणि NH66 पकडला आणि व्हिडिओ स्टार्टिंग करायच्या अगोदरच मेन म्हणजे मी ब्रेकफास्ट पण करून घेतलेला आहे. निरभ्र आकाश असलेला हा रोड, झिरो ट्रॅफिक आणि वळणावळणाचे रोड आणि सरळ सरळ रोड. कंटाळा येऊपर्यंत नुसती गाडी चालवत राहायची. मेन म्हणजे कंटाळा तर येतच नाही, बट मेन म्हणजे रोडच असे आहेत की तुम्हाला कंटाळा येणारच आणि कंटाळा येऊच देणार नाही. असा हा कोकण भ्रमंतीचा NH66 पण खूप वेल मेंटेन केलेला आहे. NH66ला अगोदर खूप लोक बोलायचे की रोड अजून सरळ आणि अजून. आज रोड उत्तमरित्या रेडी आहे. ड्राईव्ह करायला पण मजा येते. आता पुढे जाऊन मला परशुराम घाट लागेल. परशुराम घाटामध्ये असं बोललं जातं की परशुराम देव जे होते त्यांची कोकण ही जन्मभूमी ओळखली जाते. म्हणजेच भगवान परशुराम यांची या भागाचा संबंध सांगितला जातो. घाटातून जाताना नेहमीच स्पीड कंट्रोलमध्ये ठेवावा. आता माझा स्पीड कंट्रोलमध्ये आहे कारण घाट उतरून मी खाली जातो. ब्लाइंड कर्व्स वर ओव्हरटेक टाळा. राईड स्मूथ करा. मी स्वतः डिसिप्लिन रायडिंगवर विश्वास ठेवतो. फालतू रेसिंग किंवा स्टंट करणं मला बिलकुल नाही आवडत. सुरक्षित घरी पोहोचणं हेच खरं डेस्टिनेशन आहे. आता पुढे लागतोय म्हणजे आता आणखीन एक 15-20 मिनिटामध्ये मी कशेडीला येईल. हे व्हिडिओ शॉर्ट्स कंटिन्यू ॲड असल्यामुळे मला तसंच प्रवासाचं वर्णन सांगावं लागतं. मेन म्हणजे आता थोड्याच वेळात मी कशेडीमध्ये एंट्री करेल कारण नेक्स्ट व्हिडिओ माझा कशेडीचा आहे. तर कशेडीमध्ये एंट्री करताना मला वाटतं कशेडी घाट हा खूप भारीच होता, पण आता नवीन कशेडीचा टनेल केला त्यामुळे घाट बायपास झाला आहे. कशेडी घाटाची पूर्वी खूप भीती वाटायची, पण आता टनेल असल्यामुळे खूप मोठा बदल झाला आहे. फ्यूल वाचतो, टाईम वाचतो आणि प्रवास मेन म्हणजे प्रवाससुद्धा सुरक्षित झाला आहे. टनेलमध्ये जाताना पार्किंग लाईट किंवा हेडलाईट नेहमीच ऑन ठेवा. लेन डिसिप्लिन मेन म्हणजे पाळली पाहिजे आणि आनंदाने प्रवास केला पाहिजे. मेन म्हणजे असं आहे सगळं. बाकी कशेडी घाटातून पूर्वी जेव्हा लोक जायचे तेव्हा ते म्हणायचे कशेडी घाट खूप रिस्की आहे, खूप मोठा पण आहे. पण बाईक राईड करतेवेळी घाट असणं इम्पॉर्टंट आहे. घाटात जी वेगळी मजा आहे ती कुठे नाही आहे. पण आता सध्या हायवेचे एवढे बेफाम झाले, घाटाला सगळ्यांनी बायपास केला आहे आणि टनेल वगैरे सगळं ऑलमोस्ट रेडी आहे. त्यामुळं मी पण टनेलचाच यूज करतो कारण मला घरी पण पोचायचं आहे. कारण उद्या लगेच ऑफिस, थोडा रेस्ट करून मला परतीच्या प्रवासाला निघावं लागलं आणि त्यामुळेच मी घाटात न जाता मी कशेडी टनेलचा यूज करतो. आणि टनेलमध्ये मेन म्हणजे तुमचं स्पीड कंट्रोल इम्पॉर्टंट आहे. लेन पाळली पाहिजे. म्हणजे लेन पाळणं खूप महत्त्वाचं आहे आणि डिसिप्लिन मेन म्हणजे डिसिप्लिन. माझा ड्राईव्ह करतेवेळी डिसिप्लिनवरती जास्त भर आहे. सो नंतर मी अशा पद्धतीने माझी ही सफर गोवा ते मुंबई कोस्टल राईडची पूर्ण झाली. गडिंग्लज, आंबोली, गोवा, देवबाग, तारकर्ली, मालवण, कुणकेश्वर आणि
त्र्यंबकेश्वर, रत्नागिरी, आरेवारे बीच, गणपतीपुळे आणि अशी प्रत्येक ठिकाणी कशी मस्त होती. तर कसा वाटला